मित्रांनो, पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे आसिम मुनीर याला अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पने जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि या आसिम मुनीरची भेट झाली. जवळपास 2 तास चर्चा झाली. तर ही भेट झाल्याच्या नंतर आपल्या देशातले काही जड मेंदूचे जे पत्रकार आहेत त्याचं ॲनालिसिस करतायत वेगळ्या पद्धतीने. त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानची कशी पत वाढते, पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ जाते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या आसिम मुनीरला डोनाल्ड ट्रम्पने का बरं बोलावलं होतं? तर इस्रायल आणि इराणमध्ये चालू आहे भांडणं. जर इराणला जर या युद्धामध्ये इस्रायलला जर या युद्धामध्ये जर तग धरायचं असेल तर त्याला अमेरिकेची आवश्यकता आहे. आणि अमेरिका इस्रायलला वाचवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये या युद्धामध्ये उडी मारणार. कारण जो अमेरिका नावाचा देश आहे हा इस्रायलचे असणारे यहुदी लोक चालवतात. संपूर्ण ग्लोबल इकॉनॉमी आज त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अमेरिकेला क्रमप्राप्त आहे की या युद्धामध्ये उडी मारणार. आता या युद्धामध्ये येण्यासाठी अमेरिकेला पाहिजे बेस. अमेरिकन विमानं असतील, टँक असतील, रणगाड्या असतील, बाकीचे सगळे मिलिटरी इक्विपमेंट असतील, याच्यासाठी त्यांना बेस पाहिजे. आणि सगळ्यांना माहिती आहे की साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा मध्य एशियामध्ये विकाऊ देश कुठला आहे का नाही? त्यामुळे विकाऊ देश आहे पाकिस्तान. आणि ह्याच पाकिस्तानच्या मिलिटरी चीफला म्हणजे आसिम मुनीर याला डोनाल्ड ट्रम्पने जेवणासाठी बोलावलं होतं. इराणच्या विरोधामध्ये युद्धासाठी पाकिस्तानमध्ये अमेरिकेला बेस पाहिजे. हा जसाच बेस आहे की 2000च्या दशकामध्ये परवेज मुशर्रफनी जॉर्ज बुशला बेस दिले होते पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये वॉर ऑन टेररसाठी. 9/11च्या हल्ल्यानंतर ज्यावेळेस अमेरिकेमध्ये 9/11चा हल्ला झाला, या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेन जो अफगाणिस्तानमध्ये होता त्याला मारण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये एक युद्ध पुकारलं होतं. त्याचं नाव होतं वॉर ऑन टेरर, म्हणजे दहशतवादाच्या विरोधामध्ये लढाई. आणि त्याच्यासाठी ज्या जमिनीचा वापर अमेरिकेने केला होता ती पाकिस्तानची जमीन होती. ती गोष्ट वेगळी की लादेन अफगाणिस्तानमध्ये नव्हता, ते पाकिस्तानमध्येच होता, एबटाबादमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या एका बेस कॅम्पच्या शेजारी. ती गोष्ट वेगळी की पाकिस्तान डबल गेम खेळणारी अवलाद आहे, पण अमेरिकेने त्यांची जमीन वापरली होती. आणि त्याच्यानंतर असं झालं की अफगाणिस्तानमधलं जे तालिबान होतं आणि तालिबानची एक शॅडो संघटना आहे ती म्हणजे TTP, तेहरीके तालिबान पाकिस्तान नावाची, ती अजून या पाकिस्तानच्या उरावरती छातीवरती थायथायत करते. आज पाकिस्तानमधला एक प्रांत नाही, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, तुम्ही एक रिजनचं नाव मला सांगा, पाकिस्तानमधलं एक शहर सांगा की ज्याच्यामध्ये रोज बॉम्ब फुटत नाही. आणि ते कोण करते? ते करते TTP, तेहरीके तालिबान पाकिस्तान. कशामुळं? की पाकिस्तानने अमेरिकेला अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये बेस दिले होते. आता ही जी चूक आहे ही आसिम मुनीर पाकिस्तानचा आर्मी चीफ थोड्या पैशासाठी पुन्हा एकदा इराणच्या विरोधामध्ये करते. आणि ज्या दिवशी अमेरिका ज्या दिवशी इराणवरती चढाई करेल आणि ना करो नारायण, इराणचे रिलिजियस लीडर जे धार्मिक नेते आहेत त्यांचे आयतुल्ला अली खमेनी यांच्यावरती ज्यावेळेस हल्ला होईल, ज्यावेळेस आयतुल्ला खमेनी यांना काही झालं त्याच्यानंतर या पाकिस्तानचे उलटे दिवस सुरू होतील. कारण हे जे आयतुल्ला अली खमेनी आहेत हे नुसते इराणचे नेते नाही आहेत, तर 20 कोटी शिया समुदायाचे धार्मिक लीडर आहेत. आणि त्यांना मारण्याची भाषा अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प करते. आणि त्याच्यासाठी लागणारा जो बेस आहे हा पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे आसिम मुनीर हा अमेरिकेला द्यायला तयार झाला आहे. आणि त्यानंतर जे इराणचे शिया मिलिशिया ग्रुप किंवा पाकिस्तानमधले जे शिया मिलिशिया ग्रुप जे पाकिस्तानच्या छातीवरती थैथयाट करतील, हे पाकिस्तानला सोसणार नाही आहे. आसिम मुनीर पळून जाईन ट्रम्पकडं, पण जी सामान्य जनता आहे पाकिस्तानची 22-24 कोटी, त्यांचं काही खरं नाही आहे. म्हणजे 2000 साली परवेज मुशर्रफनी चूक केली ती. या मुशर्रफला आयुष्यभर दुबईला निर्वासितासारखं राहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा ती चूक पाकिस्तानी आर्मीचा चीफ आसिम मुनीर करू पाहत आहे.